ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ पान 2/4/1996 मंगळवार पान नंबर 346। श्री गरुड पक्षी हे दोन्ही पक्षी त्यांच्या चंद्रावरून उडाल्यानंतर ते आपल्या चंद्राच्या वर येऊन थांबले। जे दोन गरुड पक्षी होते, दोन ज्योतीपासून दोन गरुड पक्षी झाले होते, ते आपल्या चंद्रावरून उडाले आणि त्यांचे चंद्रावर जाऊन थांबले व लगेचच तेथून उडाले व आपल्या सूर्याच्या वर येऊन थांबले। त्यांनी आपल्या सूर्याच्या वर मागील प्रमाणे सर्व विधी नेहमीप्रमाणे पूर्ण केला। त्यानंतर दोन्ही गरुड पक्षी हे पुन्हा आपल्या चंद्राच्या वर आले। आपल्या चंद्रावर पुन्हा मागील प्रमाणे सर्व विधी नेहमीप्रमाणे पूर्ण केला आहे। अगोदरच्या खालच्या चंद्राच्या वर जो विधी केलेला होता अगदी तोच सर्व विधी त्यांनी केला आहे। त्यानंतर दोन्ही गरुड पक्षी हे तेथील चंद्राच्या वरून उडाल्यानंतर वर ब्रह्मांडाच्या टोकाचा जो खालपासून वर टोकावरचा सर्वात वरचा जो 12 नंबर पृथ्वीचा सूर्य आहे, खालपासून सर्वात वरती जो 12 नंबर म्हणजे टोकावरचा पहिलाच, त्याच्या टोकावरचा चंद्रावर येऊन थांबला। तो सर्वात वरचा जो 12 नंबरचा पृथ्वीचा सूर्य आहे त्या सूर्याच्या वर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले व तेथे त्यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण केला आहे। दोन्ही गरुड पक्षी यांनी तेथील चंद्राच्या वर नेहमीप्रमाणे विधी केलेला नाही, फक्त तेथील सूर्याच्या वर विधी पूर्ण करून दोन्ही गरुड पक्षी हे तेथील सूर्याच्या वरून उडाले व त्याच्या खालची जी 11 नंबरची पृथ्वी आहे त्या पृथ्वीचा जो सूर्य आहे त्या सूर्याच्या वर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले व तेथून लगेचच दोन्ही गरुड पक्षी उडाले व त्यांचा जो चंद्र आहे त्या चंद्राच्या वर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले। तेथे त्यांनी मागील प्रमाणे म्हणजे सर्व नेहमीप्रमाणे विधी पूर्ण केला आहे। त्या चंद्रावरून दोन्ही गरुड पक्षी उडाले, पुन्हा त्यांच्या सूर्याच्या वर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले। तेथे नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण केलेला आहे। तेथील सूर्यावरून दोन्ही गरुड पक्षी उडाले व त्याच्या खालचा 10 नंबरचा पृथ्वीचा जो सूर्य आहे त्या सूर्याच्या वर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले व तेथून लगेचच दोन्ही गरुड पक्षी उडाले व त्यांचा जो चंद्र आहे त्या चंद्राच्या वर दोन्ही गरुड पक्षी हे येऊन थांबले आहे। तेथील चंद्राच्या वर नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून तेथून पुन्हा दोन्ही गरुड पक्षी उडाले व त्यांच्या सूर्याच्या वर जाऊन थांबले। तेथील सूर्याच्या वर नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण केला आहे। दोन्ही गरुड पक्षी यांचा प्रत्येक सूर्यावरचा विधी व चंद्रावरचा विधी हा मागील प्रमाणे वेगवेगळा आहे व तेथून दोन्ही गरुड पक्षी उडाले व त्यांच्या खालची 9 नंबरची पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले व तेथून लगेचच दोन्ही गरुड पक्षी उडाले व त्यांचा जो चंद्र आहे त्या चंद्राच्या वर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले। तेथे त्यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून तेथून दोन्ही गरुड पक्षी उडाले व पुन्हा त्यांच्या सूर्याच्या वर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले। तेथे नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून तेथील सूर्यावरून दोन्ही गरुड पक्षी उडाले। त्याच्या खालची 8 नंबरची पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या सूर्यावर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले। तेथून लगेचच दोन्ही गरुड पक्षी उडाले व त्यांच्या चंद्राच्या वर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले। तेथील चंद्राच्या वर नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून तेथून दोन्ही गरुड पक्षी उडाले
व पुन्हा त्यांच्या सूर्याच्या वर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले. तेथे त्यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण केला आहे. तेथून दोन्ही गरुड पक्षी उडाले व त्यांचा खालचा सूर्य म्हणजे वर टोकापासून आपली पृथ्वी, खालची 7 नंबरची पृथ्वी आहे, आपल्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर दोन्ही गरुड पक्षी न थांबता आपल्या सूर्याच्या जवळून दोन्ही गरुड पक्षी आपल्या सूर्याच्या डाव्या बाजूला एक सूर्य, एक चंद्र व 10 पृथ्वी आहे त्या बाजूला दोन्ही गरुड पक्षी गेले. जेथे मानवरूपी गरुड आहेत त्या पृथ्वीच्या सूर्यावर दोन्ही गरुड पक्षी जाऊन थांबले. त्या दोन्ही गरुड पक्षी यांनी तेथे प्रत्येक पृथ्वीच्या समुद्रामधील मासा यांचा जो विधी आहे तो नेहमीप्रमाणेच विधी हा प्रत्येक पृथ्वीचा वेगवेगळा केलेला आहे. प्रत्येक वेळी तेथील सूर्याचा, चंद्राचा हा विधी वेगवेगळा करून तेथील 10 पृथ्वीवरील सर्व विधी नेहमीप्रमाणे पूर्ण करून तेथील सूर्याच्या वरून दोन्ही गरुड पक्षी उडाले व आपल्या सूर्याच्या वर न थांबता आपल्या सूर्याच्या जवळून उजव्या बाजूला 2 सूर्य, 2 चंद्र व एका आडव्या ओळीत 12 पृथ्वी आहेत त्या बाजूला दोन्ही गरुड पक्षी गेले. तेथील पहिला सूर्य म्हणजे ब्रह्मांडपती पुण्यश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांच्या आधिपत्य वास्तव्य असणाऱ्या सूर्यावर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले. तेथील पहिल्या 6 पृथ्वीचा व चंद्राचा विधी नेहमीप्रमाणे सर्व विधी हा वेगवेगळा व्यवस्थित पूर्ण करून तेथील सूर्यावरून दोन्ही गरुड पक्षी उडाले व तेथील दुसरा सूर्य म्हणजे श्रीनाथ मस्कोबानाथ यांचे आधिपत्य वास्तव्य असणाऱ्या सूर्यावर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले व तेथील 6 पृथ्वीचा, तेथील चंद्राचा नेहमीप्रमाणे सर्व वेगवेगळा विधी हा व्यवस्थित पूर्ण करून तेथील सर्व 12 पृथ्वीचा विधी हा पूर्ण करून तेथील सूर्यावरून दोन्ही गरुड पक्षी उडाले व आपल्या सूर्यावर न थांबता आपल्या सूर्याच्या जवळून आपल्या सूर्याच्या खाली म्हणजे श्री पाताळ येथील वर टोकापासून खाली 6 नंबर पृथ्वीच्या सूर्यावर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले व लगेचच तेथून दोन्ही गरुड पक्षी उडाले व त्यांच्या चंद्राच्या वर दोन्ही गरुड पक्षी जाऊन थांबले व तेथे त्यांनी नेहमीचा सर्व विधी पूर्ण करून ते दोन्ही गरुड पक्षी हे पुन्हा तेथील सूर्याच्या वर गेलेले नाहीत. श्री पाताळ येथील सूर्यावर दोन्ही गरुड पक्षी यांनी कोणताही विधी केलेला नाही. श्री पाताळ येथील पृथ्वीवरील समुद्रामध्ये मासा निर्मिती केलेली नाही. तेथे मासा नाही म्हणजे सर्व पृथ्वीवरील समुद्रावरती माशांची निर्मिती केली. फक्त आपल्या खालची जी पृथ्वी आहे पाताळ तेथील पृथ्वीवरती मासा निर्मिती केलेली नाही. बाकी सगळ्या पृथ्वीवर केलेली म्हणजे समुद्रामध्ये पृथ्वीच्या. दोन्ही गरुड पक्षी यांनी श्री पाताळ येथील चंद्रावरील विधी पूर्ण केल्यानंतर दोन्ही गरुड पक्षी तेथील चंद्रावरून उडाले व त्यांच्या सूर्यावर न जाता सरळ श्री पाताळ याच्या खालची पृथ्वी म्हणजे श्री वैकुंठ येथील 5 नंबर पृथ्वीच्या सूर्यावर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले व तेथून लगेचच दोन्ही गरुड पक्षी उडाले. तेथील चंद्रावर दोन्ही गरुड पक्षी जाऊन थांबले. तेथील चंद्रावर दोन्ही गरुड पक्षी यांनी तेथे नेहमीचा विधी अगर कोणताही विधी केलेला नाही. ते दोन्ही गरुड पक्षी लगेचच तेथील चंद्रावरून उडाले व पुन्हा श्री वैकुंठ येथील सूर्यावर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले. तेथील सूर्यावर त्यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून
तेथील पृथ्वीवरील समुद्रामध्ये मासा निर्मिती पूर्ण करून दोन्ही गरुड पक्षी हे तेथील सूर्यावरून उडाले व त्याच्या खालची पृथ्वी म्हणजे वर टोकापासून खालची 4 नंबरची पृथ्वी आहे, त्या पृथ्वीच्या सूर्यावर दोन्ही गरुड पक्षी हे येऊन थांबले व तेथून लगेचच दोन्ही गरुड पक्षी उडाले व तेथील चंद्रावर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले. तेथे त्यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून तेथील चंद्रावरून दोन्ही गरुड पक्षी उडाले व पुन्हा त्यांच्या सूर्यावर दोन्ही गरुड पक्षी हे येऊन थांबले व तेथील सूर्यावर नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील सूर्यावरून दोन्ही गरुड पक्षी उडाले व त्याच्या खालची 3 नंबरची पृथ्वी आहे, त्या पृथ्वीच्या सूर्यावर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले. 5/4/1996 शुक्रवार या दिवशीचं बघू आपण. 3 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्यावर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले व लगेचच तेथून उडाले व त्यांच्या चंद्रावर जाऊन तेथील सर्व विधी नेहमीप्रमाणे पूर्ण करून तेथून दोन्ही गरुड पक्षी उडाले व पुन्हा त्यांच्या सूर्यावर जाऊन थांबले व तेथील सूर्यावर नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून मासे निर्मिती वगैरे पूर्ण करून तेथील सूर्याच्या वरून दोन्ही गरुड पक्षी उडाले व त्याच्या खालची 2 नंबरची पृथ्वी आहे, त्या पृथ्वीच्या सूर्यावर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले व तेथून लगेचच दोन्ही गरुड पक्षी उडाले व त्यांच्या चंद्राच्या वर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले व तेथील नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथून दोन्ही गरुड पक्षी उडाले व पुन्हा त्यांच्या सूर्याच्या वर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले. तेथे नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील सूर्याच्या वरून दोन्ही गरुड पक्षी उडाले व त्याच्या खालची 1 नंबर म्हणजे तळाची मूळ खालची पृथ्वी आहे, त्या पृथ्वीच्या सूर्यावर दोन्ही गरुड पक्षी न थांबता तेथील सूर्याच्या जवळून दोन्ही गरुड पक्षी गेले व मूळ तळाची पृथ्वी आहे, त्या पृथ्वीच्या समुद्राच्या पाण्याच्या वर दोन्ही गरुड पक्षी येऊन थांबले. सगळ्यात खालचं जी पृथ्वी आहे सर्वात तळाची, त्या पृथ्वीच्या सूर्यावर चंद्रावर थांबले नाहीत, डायरेक्ट समुद्राच्या पाण्याच्या वर जाऊन थांबले. कोण ते दोन्ही गरुड पक्षी व त्यांनी समुद्राच्या पाण्याच्या वर दोन्ही गरुड पक्षी यांनी मूळ ज्योतीचे रूप धारण केले व दोन्ही ज्योती यांनी समुद्राच्या पाण्यात प्रवेश करून मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटाच्या आत प्रवेश करून दोन्ही ज्योती गुप्त झाल्या आहेत. समुद्राच्या पाण्यावाल्या दोन्ही गरुड पक्षी त्यांनी ज्योतीचं रूप घेतलं आणि ते दोन्ही ज्योती समुद्राच्या पाण्यातून पृथ्वीच्या जाऊन गुप्त झाले, पृथ्वीच्या पोटात जाऊन गुप्त झाल्या. बराच काळ गेल्यानंतर एक ज्योत हळूहळू पृथ्वीच्या पोटामधून वर येऊन समुद्राच्या पाण्याच्या वर आल्यानंतर त्या ज्योतीने गरुड पक्षी हे रूप धारण केले. बराच काळ गेल्यावर एक ज्योत पृथ्वीच्या पोटातून पाण्याच्या वर आली आणि समुद्राच्या पाण्याच्या वर आल्यावर त्या ज्योतीने गरुड पक्षी हे रूप धारण केलं व तो गरुड पक्षी हा आकाशामध्ये वर उडाला व मूळ तळाच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर जाऊन थांबला. तो गरुड पक्षी उडाल्यावर त्यांचा जो सूर्य आहे त्या सूर्यावर जाऊन थांबला व लगेचच त्या गरुड पक्षी याने सूर्याच्या वरून खाली झेप घेतली, त्या गरुड पक्षीने खाली झेप घेतली व पुन्हा मूळ तळाच्या पृथ्वीच्या समुद्राच्या पाण्याच्या वर येऊन थांबला. त्या खालचा जो समुद्र आहे त्याच्यावर परत तो गरुड पक्षी येऊन थांबला
व त्या गरुड पक्षीयाने पुन्हा मूळ ज्योतीचे रूप धारण केले. त्या गरुड पक्षाने परत ज्योतीचं रूप धारण केलं व ती ज्योत समुद्राच्या पाण्याच्या आतमधून पुन्हा मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटाच्या आत प्रवेश करून गुप्त झाली. ती समुद्राच्या पाण्यातून परत पृथ्वीच्या पोटात गेली ती ज्योत आणि गुप्त झाली. व काही काळानंतर पुन्हा ती ज्योत पृथ्वीच्या पोटामधून हळूहळू वर येऊ लागली व त्या ज्योतीने वर येता येता ती ज्योत समुद्राच्या पाण्यातून पृथ्वीच्या पोटात गेली. बराच काळ थांबली आणि परत ती पृथ्वीच्या पोटातून वर येता येता ती ज्योत त्या ज्योतीने श्री केवडा या झाडाचे केवडा असतो ना, केवडा या झाडाचे रूप घेऊन केवडा हे झाड पृथ्वीच्या वर येऊन समुद्राच्या पाण्याच्या वर आले. म्हणजे ते केवडाचं झाड निर्माण करून ते समुद्राच्या पाण्यातून असं पृथ्वीच्या पोटातून समुद्राच्या पाण्यावर आलं व समुद्राच्या पाण्यात केवडा हे झाड पृथ्वीच्या वर येऊन समुद्राच्या पाण्याच्या वर आले व त्या झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर समुद्राच्या पाण्याच्या वर आल्यावर त्या झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर केवडा या झाडाला एक कळी उगवली व त्या कळीचे फूल उमलल्यानंतर त्या केवड्याच्या झाडाच्या फुलामधून पुन्हा ती ज्योत बाहेर निघाली. ते केवड्याच्या झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याला एक कळी उमलली. त्या कळीची पूर्ण वाढ झाल्यावर त्याच्यामधून फूल निर्माण झालं आणि फुलामधून परत ती ज्योत बाहेर निघाली व त्या ज्योतीने पुन्हा श्री गरुड पक्षी हे रूप धारण केले. त्या ज्योतीने परत गरुड पक्षी हे रूप धारण केले व तो गरुड पक्षी हा वर आकाशामध्ये उंच उडाला. तो गरुड पक्षी आकाशात उडाला उंच असा आणि एक भरारी घेतली त्याने व भरारी घेऊन पुन्हा खाली येऊन समुद्राच्या पाण्याच्या वर थांबला तो गरुड पक्षी व त्याने पुन्हा ज्योतीचे रूप धारण केले व ती ज्योत समुद्राच्या पाण्यात प्रवेश करून पुन्हा मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटाच्या आत प्रवेश केला आहे. त्या गरुड पक्षाने आकाशात एक भरारी घेतली परत तो आला सूर्याच्या समुद्राच्या वर आला पाण्याच्या वर. त्याने परत ज्योतीचं रूप घेतलं आणि पाण्यातून परत पृथ्वीच्या पोटात त्या ज्योतीने प्रवेश केला. काही काळानंतर पुन्हा ती ज्योत पृथ्वीच्या पोटामधून हळूहळू वर येऊ लागली. बरं काही काळ गेल्यानंतर ती ज्योत परत पृथ्वीच्या पोटातून वर येऊ लागली व त्या ज्योतीने पृथ्वीच्या वर येता येता श्री कमळ माहिती ना तुम्हाला, कमळ या झाडाचे रूप घेऊन धारण केले. कमळ हे झाड पृथ्वीच्या पोटामधून वर येऊन समुद्राच्या पाण्याच्या वर हळूहळू आले. कमळ या झाड वर आलं, हळूहळू वर आलं. श्री कमळ या झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्या झाडाला एक कळी आली व त्या कळीची पूर्ण वाढ झाल्यावर ती कळी उमलल्यानंतर श्री कमळ या झाडाच्या फांदीच्या बुंद्यामधून ती ज्योत काही काळाने म्हणजे ती कळी उमलल्यानंतर ते फुल झाल्यानंतर त्या झाडाची ज्योत होती ती ज्योत त्याच्या बुंद्यामधून बाहेर निघाली. कमळ या झाडाच्या बुंद्यामधून ती ज्योत काही काळाने पुन्हा बाहेर निघाली. म्हणजे ती ज्योत कमळ या झाडाच्या फुलामधून न निघता त्या झाडाच्या खाली जाऊन बुंद्यामधून बाहेर निघाली व पुन्हा मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटात प्रवेश करून गुप्त झाली. त्या ह्याच्यातून समुद्राच्या पाण्यातून पृथ्वीच्या पोटात जाऊन गुप्त झाली व काही काळाने पुन्हा ती ज्योत हळूहळू पृथ्वीच्या पोटामधून
वर येऊ लागली. काही काळाने परत ती ज्योत पृथ्वीच्या पोटामधून समुद्राच्या पाण्याच्या वर येऊ लागली व त्या ज्योतीने वर येता येता श्री चाफा, चाफा माहिती आहे ना, श्री चाफा या झाडाचे रूप धारण केले. त्या ज्योतीने चाफा या झाडाचं रूप धारण केलं, म्हणजे त्याच्या झाडाचं. व पृथ्वीच्या वर श्री चाफा हे झाड येऊन ते झाड समुद्राच्या पाण्याच्या वर हळूहळू आले व त्या झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर चाफा या झाडाला एक कळी उमलली व त्या कळीची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्या कळीचे फूल उमलल्यानंतर ती ज्योत ही श्री चाफा या झाडाच्या फुलामधून पुन्हा बाहेर निघाली. मग ते चाफ्याचं जे झाड आलं त्याची पूर्ण वाढ झाली, मग त्याला एक कळी आली, त्याचं ती कळी उमलल्यावर फुल आलं. मग त्या फुलामधून पुन्हा ती ज्योत बाहेर निघाली व ती ज्योत लगेचच पुन्हा समुद्राच्या पाण्यात आत प्रवेश करून पृथ्वीच्या पोटात गुप्त झाली. पृथ्वीच्या पोटातून समुद्राच्या पाण्यातून पृथ्वीच्या पोटात गुप्त झाली व काही काळानंतर पुन्हा ती ज्योत हळूहळू पृथ्वीच्या पोटामधून वर येता येता त्या ज्योतीने श्री उंबर, उंबर माहिती आहे ना, उंबर या झाडाचे रूप धारण केले व श्री उंबर हे झाड हळूहळू पृथ्वीच्या वर येता येता समुद्राच्या पाण्याच्या वर आले आहे. उंबर हे झाड हळूहळू पृथ्वीच्या पोटावर वर येता येता समुद्राच्या पाण्याच्या वर आले. उंबर हे झाड. काही काळ गेल्यानंतर श्री उंबर या झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्या झाडाला उंबराची फळे आली. ती उंबराची फळं माहिती आहे ना, ती उंबराची फळं आली व त्या फळांची पूर्ण वाढ झाल्यानंतर देखील मूळ ज्योत ही श्री उंबर या झाडामध्ये थांबून राहिली होती. दररोज ती ज्योत बाहेर निघते, पण यावेळेस ती ज्योत त्या झाडामध्ये थांबून राहिली. बराच काळ गेल्यानंतर ती ज्योत पुन्हा श्री उंबर या झाडाच्या फळामधून बाहेर निघाली. उंबर या झाडाचं फळ आहे ना, त्याच्यात नाही का ते गोला, त्याच्यातून वर निघाली व त्या ज्योतीने समुद्राच्या पाण्यावर आली ती ज्योत आणि त्या ज्योतीने गरुड पक्षी हे रूप धारण केले. त्या ज्योतीने परत गरुड पक्षी हे रूप धारण केले व तो गरुड पक्षी पुन्हा आकाशामध्ये उंच उडाला व मूळ तळाच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर तो गरुड पक्षी हा जाऊन थांबला. समुद्राच्या पाण्यावर ती ज्योत आल्यावर ती ज्योतीने गरुड पक्षी रूप घेतलं आणि तो गरुड पक्षी उडाला आणि परत मूळ तळाचा जे सूर्य आहे त्या सूर्याच्या वर तो जाऊन थांबला व लगेचच तेथून पुन्हा उडाला व मूळ तळाची पृथ्वीवरील जे उंच डोंगर होते, मूळ तळाची जी पृथ्वी आहे त्याच्यावरचे जे उंच डोंगर होता नाही का, उंच डोंगर होते, त्यापैकी सर्वात उंच डोंगर पर्वत होता. त्या पर्वताच्या टोकावर तो गरुड पक्षी हा येऊन थांबला. म्हणजे जो उंच उंच पर्वत होते, सगळ्यात उंच जो पर्वत होता त्या पर्वताच्या टोकावर तो गरुड पक्षी जाऊन थांबला सगळ्यात वरती. तळाच्या पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्यामध्ये अगोदर सगळ्यात पहिल्यांदा श्री सूर्यफूल या झाडाची निर्मिती झालेली होती व यावेळेस श्री केवडा, केवडा झाड, श्री कमळ झाड, श्री चाफा झाड, श्री उंबर झाड याप्रमाणे एकूण 5 झाडांची निर्मिती झालेली आहे. 5 झाडं सांगू का परत कुठली कुठली? सगळ्यात पहिल्यांदा सूर्यफूल, सूर्यफूल सर्वात पहिल्यांदा होतं, त्यानंतर केवडा झाला, त्यानंतर कमळ झाड, म्हणजे कमळाचं झाड, चाफा, उंबर याप्रमाणे 5 झाडांची निर्मिती सर्वात पहिल्यांदा झालेली. म्हणजे माश्याची निर्मिती झाल्यानंतर पान नंबर 350. श्री गरुड पक्षी
यांनी तेथील उंच डोंगराच्या टेकडीच्या टोकावर पुन्हा मूळ ज्योतीचे रूप धारण केले. तो गरुड पक्षीची गेलता ना सगळ्यात टोकाव, डोंगराच्या टोकावर गेलता, त्या टोकावर त्याने पुन्हा काय केलं, ज्योतीचं रूप धारण केलं व ती ज्योत त्या टेकडीच्या टोकामधून पुन्हा मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटाच्या आत प्रवेश केला. मग त्या टोकावरून ते आत जाऊन परत पृथ्वीच्या पोटात जाऊन प्रवेश केला. काही काळ गेल्यानंतर पुन्हा ती ज्योत हळूहळू पृथ्वीच्या पोटामधून वर येऊ लागली. हळूहळू काय केलं, ती परत वर यायला लागली. त्या ज्योतीने येता येता श्री वडाचे झाड या झाडाचं रूप धारण केलं. त्या डोंगरावर तिने वर येता येता वडाचं झाड हे रूप धारण केले. श्री वडाचे झाड हे हळूहळू पृथ्वीच्या वर आल्यानंतर काही काळ गेल्यानंतर वडाच्या झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर ती ज्योत पुन्हा वडाच्या झाडाच्या बुंद्यामधून बाहेर निघून, ते वडाचे झाड पूर्ण वाढ झाल्यानंतर काही काळ गेल्यावर त्या वडाच्या झाडाच्या खाली बुंद्यामधून ती ज्योत बाहेर निघून तशीच खाली पृथ्वीच्या पोटात प्रवेश केला. तिने झाडामधून खाली आली, ह्याच्यातून बाहेर निघली बुंदीमधून आणि पृथ्वीच्या पोटात प्रवेश केला. काही काळानंतर पुन्हा ती ज्योत हळूहळू पृथ्वीच्या पोटामधून वर येऊ लागली. परत काही दिवसांनी ती परत पृथ्वीच्या पोटावर येऊ लागली व त्या ज्योतीने वर येता येता श्री पिंपळाचे झाड ह्या झाडाचं रूप घेतलं. त्या ज्योतीने पृथ्वीच्या पोटामधून वर येता येता हळूहळू पिंपळाचे झाड ह्या झाडाचे रूप घेतले. श्री पिंपळ झाड हे हळूहळू पृथ्वीच्या वर येऊ लागले व श्री पिंपळाचे झाड हे पृथ्वीच्या डोंगराच्या वर आले आहे. हळूहळू ते पृथ्वीच्या डोंगरावर आलं. 6/4/1996 शनिवार. श्री मूळ ज्योतीने श्री पिंपळाचे झाड बनून म्हणजे पिंपळाच्या झाडाचे रूप धारण करून तेथील पृथ्वीवरील डोंगराच्या वर आल्यानंतर काही काळ गेल्यानंतर पिंपळाच्या झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर ती ज्योत त्या झाडाच्या बुंद्यामधून निघून तशीच खाली पृथ्वीच्या पोटात प्रवेश केला आहे. मग ते पिंपळाच्या झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर काही काळ गेल्यानंतर ते परत त्या झाडाच्या बुंद्यामधून खाली पृथ्वीच्या पोटात प्रवेश केला त्या ज्योतीने. बराच काळ ती ज्योत त्या डोंगरात पोटात थांबून राहिली नव्हती. म्हणजे बराच काळ ती पृथ्वीच्या पोटात आतमध्ये थांबून राहिल्यानंतर पुन्हा ती ज्योत हळूहळू पृथ्वीच्या पोटामधून वर येऊ लागली. म्हणजे हळूहळू ती परत वर यायला लागली व ती ज्योत वर येता येता त्या ज्योतीने श्री काटेरी बाबळ, काटेरी बाबळ असतं ना, काटेरी बाबळ, त्या झाडाचे रूप धारण करून श्री काटेरी बाबळाचे झाड हे तेथील डोंगराच्या वर आल्यानंतर काही काळ गेल्यानंतर श्री काटेरी बाबळ झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर ती ज्योत पुन्हा त्या झाडाच्या खालून बुंद्यामधून बाहेर निघून पुन्हा ती जमिनीच्या म्हणजे पृथ्वीच्या पोटात शिरली आहे. काटेरी बाबळाचे झाड पूर्ण वाढ झाल्यानंतर परत त्या झाडाच्या बुंद्यामधून ती पृथ्वीच्या पोटाच्या आत प्रवेश करून गुप्त झाली. व बराच काळ गेल्यानंतर ती ज्योत पुन्हा हळूहळू जमिनीच्या वर येऊ लागली व त्या ज्योतीने पृथ्वीच्या वर येता येता श्री चिंचेचे झाड या झाडाचे रूप धारण करून श्री चिंचेचे झाड हे जमिनीच्या वर आल्यानंतर त्या झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्या झाडाला फळे म्हणजे चिंचा आल्यानंतर
अजून त्यानंतर बराच काळ गेल्यानंतर म्हणजे त्या ज्योतीने येता जमिनीच्या वर येता येता चिंचेचं झाड हे रूप धारण केलं. त्या झाडाची पूर्ण वाढ झाली, त्या झाडाला फळं आली. चिंचेचे फळं आल्यानंतर बराच काळ परत त्या झाडातच थांबून राहिली होती ती. नंतर काही काळ गेल्यानंतर पुन्हा ती ज्योत श्री चिंचेच्या झाडाच्या बुंद्यामधून खाली पृथ्वीच्या पोटात प्रवेश केला आहे. मग त्या चिंचेच्या झाडाच्या बुंद्यामधून परत खाली प्रवेश करून पृथ्वीच्या पोटात प्रवेश केला आहे त्या ज्योतीने. व त्यानंतर ती ज्योत बराच काळपर्यंत पृथ्वीच्या पोटात थांबून राहिली होती. त्यानंतर ती बराच वेळ पृथ्वीच्या पोटातच थांबली. नंतर पुन्हा हळूहळू ती ज्योत पृथ्वीच्या वर येता येता त्या ज्योतीने श्री अशोकाचे झाड, ते अशोकाचं झाड माहिती आहे का तुम्हाला? ती ज्योत वर येता येता त्या ज्योतीने अशोकाचे झाड या झाडाचं रूप धारण करून श्री अशोकाचे झाड हे पृथ्वीच्या वर आल्यानंतर त्या झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर अशोकाच्या झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर देखील ती ज्योत त्या झाडामध्ये थांबून राहिली होती. म्हणजे अशोकाचा ज्योती त्या ज्योतीने अशोकाचं झाड घेऊन वर आल्यानंतर देखील त्या झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर देखील बराच काळ त्या झाडाच्या आत थांबून राहिली होती. नंतर ती ज्योत श्री अशोकाच्या झाडाच्या वर टोकामधून ती ज्योत नंतर अशोकाच्या झाडाचं जे वरचं टोक होतं त्या टोकामधून ती ज्योत बाहेर निघाली. अशोकाच्या झाडाचं वरचं जे टोक होतं त्याच्यातून बाहेर निघाली व त्या ज्योतीने लगेचच गरुड पक्षी हे रूप धारण केले. त्या झाडाच्या टोकातून वर आल्यावर त्या ज्योतीने गरुड पक्षी हे रूप धारण केले व तो गरुड पक्षी हा वर आकाशामध्ये उडालेला आहे. तो गरुड पक्षी काय केलं? आकाशात वर उडाला. श्री मूळ ज्योत यांनी अगोदर मूळ तळाच्या पृथ्वीवरील समुद्रामध्ये 5 झाडांची निर्मिती केल्यानंतर लगेचच त्यांनी तेथील पृथ्वीवरील डोंगरावर श्री वडाचे झाड, श्री पिंपळाचे झाड, श्री काटेरी बावळ, श्री चिंचेचे झाड व श्री अशोकाचे झाड ही 5 झाडे निर्माण केलेली आहेत. कुठली कुठली सांगू का बरं? वड, पिंपळ, काटेरी बावळ, चिंच, अशोकाचं झाड ही झाडे निर्माण केली. मूळ तळाच्या पृथ्वीच्या डोंगरावरून श्री गरुड पक्षी हा उडाल्यानंतर तेथील चंद्राच्या वर तो जाऊन थांबला. त्या टोकामधून जो निघाला त्याने गरुड पक्षी रूप घेतलं आणि तो गरुड पक्षी वर आकाशात उडाला आणि त्यांचा जो चंद्र आहे त्या चंद्रावर जाऊन थांबला व तेथे त्याने पुन्हा मूळ ज्योतीचे रूप धारण केले. चंद्राच्या वर गेल्यावर त्याने परत ज्योतीचं रूप धारण केलं व त्या ज्योतीने लगेचच श्री पुरुष मानव हे रूप धारण केलं. त्या ज्योतीने काय केलं? चंद्राच्या वर पुरुष मानव हे रूप धारण केले. तो पुरुष मानव हा तेथील चंद्राचे वर एका पायावर म्हणजे डाव्या पाया उभा राहिला. तो पुरुष चंद्राच्या वर डाव्या पाया उभा राहिला. उजवा पाय त्याने गुडघ्यात मोडापला. डाव्या पाया उभा राहिला, उजवा पाय त्याने गुडघ्यात मोडापला. उजवा हात वर आकाशाकडे केला. उजवा हात आकाशाकडे केला. येते का लक्षात? डाव्या पाया उभा राहिला, उजवा पाय गुडघ्यात मोडापला, उजवा हात आकाशाकडे केला, डावा हात खाली केला. डावा हात खाली केला. मान, चेहरा म्हणजे त्याची मान आणि चेहरा हा आकाशाकडे वर केला. असा आकाशाकडे वर केला मान, चेहरा. त्याने डोळे मिटून झाकून घेतले व तो बराच काळपर्यंत
आपल्या मनातल्या मनामध्ये मंत्र म्हणत या अवस्थामध्ये तपश्चर्या व ध्यानस्थ करीत थांबला. याच अवस्थेमध्ये बराच वेळ आकाशाकडे तोंड करून तपश्चर्या केली त्याने. नंतर ध्यानस्थ बसला. त्याने फक्त मंत्र म्हणाला आहे, जप केलेला नाही. फक्त मंत्र म्हटलं त्याने बराच काळ. स्त्री पुरुष मानव याचे बराच काळपर्यंत मंत्र म्हणून झाल्यानंतर त्यांनी त्या माणसाने परत ज्योतीचं रूप धारण केले व त्या ज्योतीने चंद्राच्या आत पोटामध्ये प्रवेश केला आहे. मग त्या ज्योतीने काय केलं? त्याच चंद्राच्या आत पोटामध्ये प्रवेश केला. बराच काळपर्यंत ती ज्योत चंद्राच्या पोटात थांबून होती. बराच काळ ती ज्योत थांबली होती. नंतर ती ज्योत पुन्हा हळूहळू चंद्राच्या पोटामधून वर येता येता त्या ज्योतीने रूप धारण केलेलं आहे. मग ती ज्योत चंद्राच्या आत थांबून होती बराच काळ. मग परत ती ज्योत हळूहळू चंद्राच्या वर येता येता चंद्राच्या ह्याच्यातून वर येता येता जे एक रूप धारण केलेलं आहे. पुढील माहिती मूळ शक्तीकडून आज अनेक अडचणी निर्माण होऊन माहिती उपलब्ध झाली नाही. म्हणजे त्यावेळेस काय झालं? ती माहिती उपलब्ध झाली नाही त्याच्या पुढची. कारण हे शक्ती आडव्या आल्या, ते काही सांगत नव्हते. पुढची माहिती काही द्यायला तयार नव्हते. मग त्या मूळ शक्ती आडव्या आल्या, ते काय माहिती द्यायला तयार नाही. असं गेला तो दिवस. मग त्यांनी सांगितलं आम्ही उद्या तुम्हाला माहिती सांगतो नंतर. असं थांबायचं का? घ्यायचं पुढं? श्री नाथेश्वर प्रसन्न. आता